नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी काय पूजा करायची व त्याच्याने काय फळ भेटते हे पाहिले. आज आपण लक्ष्मीपूजन बघणार आहोत. लक्ष्मीपूजनाची वेळ ही संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी 24 मिनिटं व सूर्यास्तानंतर 24 मिनिटं अशी आहे. पूजेचे साहित्य: निरांजन, अगरबत्ती, पाण्याचा तांब्या, पंचामृत, शक्यतोवर पांढरी फुले घ्यायची आहे. तुळशीपत्र जवळ ठेवायचे. नैवेद्यास पुरणपोळी, साळीच्या लाया, बत्ताशे, फराळाचे पदार्थ आणि फळं. पूजेची मांडणी आणि पूर्वतयारी: स्वस्तिक काढून त्यावर नवीन केरसुणी ठेवावी. लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवावा. जोड पानावर श्री लक्ष्मीची सुपारी ठेवावी. जोड पानावर श्री कुबेराची सुपारी ठेवावी. कुलदेवतेचा टाक ठेवा. श्री लक्ष्मी नाणे किंवा प्रतिमा ठेवावी. सोने, चांदी, नाणे, नोटा, नारळ ठेवावं. खोबरे वाटी, त्यात खडी साखर, साळीच्या लाया, बत्ताशे ठेवावे. मांडणी झाल्यावर तेथे रांगोळी काढावी. घरासमोर तुळशीजवळ रांगोळी काढावी. तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावी. प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूस स्वस्तिक काढावे. घरात तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. तुळशी पूजन करावे. तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून तिची हळद कुंकू अक्षदा वाहून फुले वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. एक वेळ तुलसी स्तोत्र 21 म्हणायचं किंवा तुळशी मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ जाऊन प्रवेशद्वाराची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. पूजेचे मांडणीचे हळद कुंकू वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर लक्ष्मीपूजन म्हणून ध्यान मंत्र म्हणायचा आहे. सर्व पूजेवर प्रथम फुलाने 4 वेळेस पाणी शिंपडायचे आहे. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. सर्व पूजेवर फुलाने थोडे थोडे पाणी शिंपडून 16 वेळेस श्रीसूक्त, 16 वेळेस किंवा 1 वेळेस श्रीसूक्त म्हणून नंतर लक्ष्मीनारायणाच्या फोटोसमोर 1 वेळा पुरुषसूक्त वाचायचे. सर्वांना अष्टगंध, हळद कुंकू, अक्षदा, फुलं वाहून धूप दीप दाखवून फराळाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लक्ष्मी प्रार्थना म्हणायची आहे. कमला चला लक्ष्मी चला भूती हरिप्रिया पद्मा पद्मात्मय सप दुच्चे श्री पद्मधारिणी नमस्ते सर्व देवानां वरदासी हरिप्रिये या गती त्वं प्रपन्नानां सागे भयतत्व चर्दनाथ या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेणे संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः दंदाय नमस्तुभ्ये निधी पद्माधिपायच भवन्तु त्वां प्रसादान्मे धनधान्यादी संपदा. पूजेनंतर सगळ्यांनी सामुदायिक सेवा करायची. 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ विष्णूंचा मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 वेळेस गीतेचा 15वा अध्याय, 1 वेळेस श्रीसूक्त, पुरुषसूक्त, 24 वेळेस विष्णू सहस्रनामांचा मंत्र, 1 वेळेस रामरक्षा म्हणायची आहे. नंतर फोटो व सुपारीच्या स्वरूपातील देवतांची पंचोपचार पूजा करायची. सर्वांना नैवेद्य दाखवायचा आहे व आरती करायची आहे आणि शेवटी क्षमा प्रार्थना म्हणून पूजेची सांगता करायची आहे. आणि त्या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत दरवाजे व खिडक्या व दिवे सर्व चालू ठेवायचे. घराचे सर्व दरवाजे, खिडक्या व सर्व दिवे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवायचे. घराच्या मागील भिंतीपासून केरसुणीने एका सरळ रेषेत झाडू न उचलता प्रवेशद्वारापर्यंत झाडत आणायचे आहे आणि बोटावर केरसुणी ठेवावी आणि केरसुणीचा एक फड तोडून बाहेर फेकावा व थुंकावा. त्यानंतर अलक्ष्मीचा नाश हो, अलक्ष्मी निस्सारण असे म्हणून अलक्ष्मी बाहेर काढून शुभलक्ष्मी घरात घ्यायची आहे. अशी लक्ष्मीकारक सेवा प्रत्येकाने जर केली तर आपल्याला त्याचे फळ निश्चितच भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने लक्ष्मीपूजनाची सेवा करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.